श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्ही कधी लक्ष दिले आहे का? आपण मंदिरात किंवा घरी आरती झाल्यानंतर अनेक लोक देवाभोवती प्रदक्षिणा घालतात पाहतो. आपण पण घालत असाल प्रदक्षिणा. पण ही पारंपरिक नेमकी का पाळली जाते? यामागे फक्त श्रद्धा आहे का, की त्यामागे काही आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अर्थही आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या विषयाची माहिती सोप्या मराठीत जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या चॅनलवर आपण भारतीय परंपरा, भक्ती, पूजा, धार्मिक माहिती आणि आध्यात्मिक विषयाबद्दल संतुलित आणि महत्त्वपूर्ण स्वरूपात जाणून घेणार आहोत. चला आजचा विषय सुरू करूया. सर्वप्रथम प्रदक्षिणा या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. प्रदक्षिणा म्हणजे एखाद्या पूजनीय स्थळाभोवती किंवा देवाभोवती श्रद्धेने फेरी मारणे. भारतीय धार्मिक परंपरेमध्ये ही कृती आदर, निर्मिती आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. अनेक परंपरांनुसार देवाला आपल्या जीवनातील केंद्रबिंदू मानले त्याभोवती प्रदक्षिणा घातली जाते. त्यामागील भावना अशी सांगितली जाते की आपल्या विचारामध्ये, कृतीमध्ये आणि जीवनात सदैव जागरूकपणा राहावा. प्रदक्षिणा घालताना अनेक भक्त शांतपणे प्रार्थना करतात किंवा नामस्मरण करतात. त्यामुळे काही जणांना क्षणासाठी एकाग्र करण्यासाठी संधी मिळते. अशा अनेकांचा अनुभव आहे. धावपळीच्या जीवनात असे काही क्षण मनाला शांत करण्याचे उपयुक्त वाटतात. म्हणून अनेक कुटुंबामध्ये आरतीनंतर प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आजही जपली जाते. अनेक जण विचारतात, प्रदक्षिणा उजव्या बाजूने का घालतात? भारतीय परंपरेच्या देवाला उजव्या बाजूने ठेवून प्रदक्षिणा घालण्याची प्रथा प्रचलित आहे. धार्मिक मान्यतेनुसार ही कृती देवाविषयी आदर आणि सर्वोच्च स्थानाची भावना व्यक्त करते. मात्र वेगवेगळ्या प्रदक्षिणामध्ये आणि संप्रदायामध्ये परंपरा वेगळ्या असू शकतात. त्यामुळे आपल्या स्थानिक परंपरेचा आदर करणे महत्त्वपूर्ण आहे. आता आणखी अजून एक प्रश्न समजून घेऊया. प्रदक्षिणा किती घालावी? याच एकच निश्चय उत्तर नाही. वेगवेगळ्या मंदिरामध्ये आणि परंपरेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आढळतात. काही ठिकाणी एक प्रदक्षिणा घालायची प्रथा आहे, काही ठिकाणी 3, तर काही ठिकाणी विशिष्ट देवाच्या पूजेत वेगवेगळी संख्या सांगितली जाते. त्यामुळे आपल्या त्या मंदिरात जातो किंवा आपल्या घरात ते परंपरा आहे त्याचा आदर करणे योग्य मानले जाते. त्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावना. अनेक आध्यात्मिक मार्गदर्शक सांगतात की कोणतीही पूजा किंवा धार्मिक कृती करताना केवळ नियम पाळण्यापेक्षा मनातील श्रद्धा आणि पारंपरिक अधिक महत्त्वाचा असतो. प्रदक्षिणा घालताना काही जण खूप घाई करतात. काही जण मोबाईल बोलत किंवा इकडे तिकडे पाहत प्रदक्षिणा पूर्ण करतात. पण अनेक परंपरांमध्ये ही कृती शांतपणे, एकाग्रतेने आणि आदराने करण्यावर भर दिला जातो. काही कुटुंबामध्ये लहान मुलांनाही प्रदक्षिणा घालायला शिकवली जाते. यामागे त्यांनी लहानपणापासून संस्कार, शिस्त आणि एकत्र प्रार्थना करण्याची सवय लागावी ही भावना असते. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. भारतात अनेक संप्रदाय, परंपरा आणि स्थानिक रूढ आहेत. त्यामुळे एका ठिकाणी ही पद्धती पाळली जाते तर दुसरीकडे ठिकाणी वेगळे असू शकते. याचा अर्थ कोणतीही पद्धत बरोबर किंवा चूक नसतो. विविध परंपरांचा आदर करणे हीच भारतीय संस्कृती सुंदर ओळख आहे. आजच्या काळात अनेक लोक धार्मिक कृती करतात पण त्यामागेचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. जेव्हा आपण एखाद्या परंपरेमागील विचार समजून घेतो तेव्हा ती कृती अधिक अर्थपूर्ण वाटू लागते. म्हणून प्रदक्षिणा ही केवळ देवाभोवती फेरी मारण्याची कृती नसून श्रद्धा, नम्रता आणि आत्मचिंतन व्यक्त करण्याची एक मार्ग मानला जातो. अर्थात या विषयाचा वेगवेगळ्या धार्मिक परंपरा मतभेद असू शकतात. त्यामुळे आपल्या कुटुंबातील परंपरा, स्थानिक मंदिरात मार्गदर्शन किंवा जाणकारण व्यक्तीला सल्ला याची आदर करावा. मित्रांनो, आज आपण आरतीनंतर प्रदक्षिणा घालण्यामागील पारंपरिक अर्थ समजून घेऊ. पण पहिली अनेक परंपरेमध्ये प्रदक्षिणा ही श्रद्धा, नम्रता आणि भक्तीची भावना व्यक्त करणारी कृती मानली जाते. देवाला जीवनाचे केंद्रबिंदू मानून देवाभोवती फिरण्यामागे माझे प्रत्येक विचार आणि कृती चांगलपणा असावा ही भावना जोडली जाते. अनेक ठिकाणी सांगितले जाते. त्याचबरोबर आपण तेही जाणून घेतलं की प्रदक्षिणा संख्या प्रत्येक ठिकाणी सारखी नसते. ती मंदिरात, देवता, स्थानिक परंपरा आणि कुटुंबातील रीतीनुसार बदलू शकते. त्यामुळे इतरांच्या परंपरा टीका करण्याऐवजी प्रत्येक परंपराचा आदर करणे हीच भारतीय संस्कृती आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही धार्मिक कृती करताना केवळ बाह्य कृतीपेक्षा मनातील श्रद्धा, पारंपरिक आणि सकारात्मक भावना अधिक महत्त्वाच्या मानल्या जातात. म्हणूनच प्रदक्षिणा घालताना घाई न करता शांतपणे आणि एकाग्रपणे प्रार्थना करण्यास भर दिला जातो. तर तुम्ही वेळेच्या वेळी मंदिरात किंवा घरी आरतीनंतर प्रदक्षिणा घालत असाल त्या तिच्या मागे पारंपरिक अर्थ नक्की आठवा. जेव्हा आपण एखाद्यापणे विचार करतो तेव्हा ती कृती आणखी अर्थपूर्ण वाटू लागते
आता आपण तुम्हाला तुमच्याकडे जाणून घ्यायचे आहे की तुमच्या गावात किंवा मंदिरात प्रदक्षिणा किती घालायची परंपरा आहे. तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आमचा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर अशाच परंपरा आणि आध्यात्मिक माहितीसाठी व्हिडिओसाठी सनातन ध्यान चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला, म्हणजे नवीन व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. मी पुन्हा भेटेन नवीन आणि माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत नमस्कार. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.